आम्ही मराठी पण मराठी लगीन कोणतं माझा द्या माझं काय वाटतं मी बघा नवऱ्या मुलग्याने आणि नवरी मुलीने हे बाबा इकडे कापून टाक आपापलं पुढे करा पुढे आला मी बघायला एक मी काय म्हणालो पुढे करा नवरी मुलग्याने नवऱ्या मुलाने हात पुढे करा मागो ते साईडचे पुढे होत्या या या महाराज तुमचा हात पुढे करा महाराज आजपासून तुमची मिसेस ही तुमची अर्धांगिनी ही तुमची बायको तुमची महाराणी काय वाकून बघताय चालेल मला चालेल काय पडेल महाराणी बघत येणार खाच्या पिच्या घोड्यावर बसून भुर्र जाणार नाही हे बरोबर आहे पटलं मला पण मी काय म्हणतो घोड्यावर हिला कसं शेवट पण सोडलं जर राणी घोड्यावर हिला? बसली, घोडा राधाला कसं सोडलं मरून जाईल राणी सरकार ते झालं. चला मी तुम्हाला बाहेर जाऊन दर्शनासाठी सोडायला येत आहे होय प्रधानजी मी आणि महाराज देवीच्या देवदर्शनासाठी जात आहोत महाराज चला तर आपण जाऊया बाहेर घोडे तयार आहेत चला तर अरे बाबा, अरे सर. म्हणालास ना, घोडे बाहेर तयार आहेत देवदर्शनाला तुम्ही जायचं नाही महाराजांबरोबर माझी विश्वासू माणसं मागत आहे टाइमपास करायला लागला ते जायचं काहीतरी वाढवलं काहीतरी केला नाही येतो मी ए, हर्या. हर्या? फाटली ती शिवाय गेलास की काय यावे यावे काय सांगते हात लावतो चिकटलाच नाही ना मी काय म्हणतो राजाजी महाराज काय म्हणाले आपल्याला माझी विश्वासू माणसं पाठवतो आम्ही एवढं काही घासतो त्याचं काय नाही है ना? हे बघ ह्या दोन गावावर लक्ष ठेवायचं माझा काही विश्वास नाही बघ ह्याच्यावर लक्ष ठेवायचं आणि जे काही घडेल ते ताई साहेबांना सांगायचं आणि राणी सरकार देवदर्शनाला गेले आहे त्यांच्या बरोबर माझी विश्वासू माणसे पाठवली आहे आता तिकडे माझ्याला ठार केले आहेत मी तर लय पब्लिक असतं ती फक्त चंद्रमुखी असाच जातो आणि तिला शेवटचं विचारतो सांगितलं गेल्या जिंकलं होतं ते उरुकचं होतं ना मग तिलाही माझ्याकडे पाठवतो चंद्रमुखी तुला शेवटचा विचारतो या राज्याचा खजिना आणि राजकुमार कुठे आहे ते सांग नाही तर तुला जिवंत सोडणार नाही
सांगणार नाही मग काय पाहतेस नीच माणसा बसली नाही हा दुसरा आणला वाटतं बरं नीच माणसा नाही, ताप तुला पाहा आतल्या गेटवर काय म्हणे की तुम्हाला कदापि सांगणार नाही मग काय पाहतेस हो मरलाच तयार सोड त्या स्त्रीचा हात नाही तर तुझी गर्दन छाटतो म्हणून समज महाराज तुम्ही इथे तुम्ही तर देवदर्शनाला गेला होतात आणि महाराज तुम्ही बरे कसे झालात हा रामखोरा तुझा व राणी शरकाचा डाव चंद्रमुखीच्या लक्षात आला होता त्याच वेळी चंद्रमुखीने आपला सैनिक पाठवून त्यातून माझी सुटका केली त्यानंतर त्या जंगलातील ऋषीमुनींच्याकडे पाठवून माझ्यावर उपचार केले त्यात माझी अरे रामखोरा आता तुझ्या पापाचा गळा भरला आहे तुझ्या अंगात जर हिंमत असेल तर चालू आपले शास्त्र महाराज त्यावेळी तुम्ही माझ्या हातून वाचलात पण तुम्ही आता वाचणार नाही मग काही पाहत नाही वाईट असतं यार अरे रामखोरा काय युद्धाची तयारी मग काय पाहत नाही वाईट असतं यार महाराज जीव जाऊन मेला सेवक चला हे राज्य आपण चालू करूया हे बरोबर आहे पण महाराज मी काय म्हणतो देवीच्या कृपेने का होईना वैद्यकीय उपचाराने का होईना तुम्ही पूर्णतः बरे झालात त्यामुळे पहिला मानाचा माझा मुद्रा तुम्हाला महाराज आजपासून ही राजगादी तुम्ही ताब्यात घ्या ही राजगादी आणि ही प्रजा आणि हे आपले राज्य आपण